हॅलो, चल वेलकम आहे. आणि लगेच मॅचला सुरुवात आपण करूया. धारावे आणि त्यांच्या विरोधात नांदगाव मॅच आपल्याला बघायला मिळेल. ऑफिशियल पंच रेडी झालेत आणि जे काही आणखी नियम आहेत ते तुम्ही पंचांना विचारू शकता. कारण मागे 2 धावा, त्यानंतर अगदी बॉर्डर लाईन कुठपर्यंत आहे हे देखील पंच तुमच्यापर्यंत पोहोचवतील माहिती. अंडर 25 ची ही स्पर्धा, कारण 2000च्या पुढील खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहताय. सगळे यंगस्टार आहेत. यंग ब्रिगेड मैदानाच्या आतमध्ये भावेश नाईकच्या नावानं हा संघ मात्र ओळखला जातोय. धारावे आणि एका बाजूला अगदी आणखीन एक यंगस्टार, अगदी यंदाच्या मोसमामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये ज्यानं अक्षरशः बॅटिंगच्या जोरावरती धुमाकूळ माजवलाय, तो मनीष कुठले देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळेल. सर, गोलंदाजीच्या मार्कवरती मनीष फडके तयार झाला. व्हेरी फर्स्ट बॉलर. पहिला बॉल आहे. 4 ओव्हरची मॅच. थोडासा बॉल मात्र टर्न करण्याचा प्रयत्न होता, बाहेर वळाला बॉल. पंचांचा मात्र वाईटचा कॉल आहे. 1+1 अशा 2 धावा इथे मिळाल्यात. अकाउंट खाते ओपन झालंय बॅटिंग करणाऱ्या धारावे नवी मुंबई परिसरातील संघ मात्र ही स्पर्धा खेळण्यासाठी इथपर्यंत आलाय. त्यांचं हे विशेष कौतुक आम्ही करतोय. त्यांच्या अगेन्स्ट नांदगाव संघ पनवेल तालुका टेनिस बॉल क्रिकेटच्या आणि गाजवलाय. मनीष फडके, मनीष कुटलेच्या नावानं हा संघ मात्र ओळखला जातोय. चांगला बॉल होता, स्क्वेअर कट केलाय. ओ कमालीची फिल्डिंग. एका हाताने बॉल अडवलाय, स्टॉप केलाय, लगेच थ्रो ही केलाय आणि धावा कमीत कमी 2 ते 3 वाचवल्यात. एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळते. राईट अमोर तो विकेट मनीष फडके तयार आहे. उडवण्याचा प्रयत्न, जास्त वेळ हवे, झेलची चान्स आहे. सेफ लँड झालाय बॉल, वॅकेंट एरियामध्ये टप्पा पडतोय. त्यामुळे दुसरीचा प्रयत्न लेझी थ्रो झालाय. 2 धावा इथे झाल्यात कंप्लीट आणि 2च्या मदतीने टीमची टोटल धावा संख्या झाली ती 5. 2 चेंडू आणि 5 धावा धावफलकावरती. सेन्सिबल सुरुवात बघायला मिळते. रबर बॉलची स्पर्धा विदाउट पॉवर प्ले. उन्हाचा प्रभाव आज आहे, कारण 2 दिवस सलग भरपूर पाऊस आपण या विभागात देखील पाहिलाय. परंतु आज पाऊस इथे आलाच नाहीये. सकाळपासून कडक ऊन आहे आणि या उन्हामध्ये आमचे ऑफिशियल पंच काकडे सर असतील, आमचे काळे सर असतील, त्याचे विशेष कौतुक आहे. कारण रखरखत्या उन्हामध्ये तरी टेनिस बॉल मध्ये जो ऊन आपण पाहतो तोच ऊन आज रबर बॉल मध्ये देखील आहे. हाफ ट्रॅकर बॉल पंच दिलाय. फिल्डर आहे दोघांचेही प्रयत्न फार चांगले आहेत. एकानं बॉलला स्टॉप केलं, दुसऱ्यानं बॅकअप दिला. मनीष तिथे आहे, बॉल अडवलाय. धावा मिळाला 2, धावसंख्या झाले 7. चार बॉल झालेत. 4 चेंडू आणि धावा आहेत त्या 7. यावेळेस देखील चांगली गोलंदाजी, जलद गतीनं बॉल रिलीज केल्या पहा. डॉट बॉलची सांगत झाली आहे. 5 बॉल आणि 7 धावा धावफलकावरती आहेत. अंतिमचा 1 बॉल या षटकातील मात्र बाकी आहे. चांगली बॉलिंग बघायला मिळते. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. वेगावरती स्वार मनीष फडके. लास्ट बॉल आहे. हो, यावेळेस मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेणारा बॉल होता. विकेट किपर पोहोचतायत बॉल पर्यंत. डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकाचा खेळ एंड झालाय आणि पहिल्या षटकानंतर फलंदाजी करणारा धारावे संघ पोहोचला विदाउट विकेट 7 धाव संख्येवरती.
कामेश नाईक नवीन खेळाडू. आयुष आपण पाहिलं तर रिटायर होऊन बाहेर आलाय. सेकंड ओव्हरला सुरुवात आहे. मनीष कुठले आलाय. हो लिव्ह केलाय बॉल. पंचांचा वाईटचा कॉल होतोय. एक्स्ट्राची धाव पहिल्या बॉलवरती खर्च झाली आहे. मनीष कुठले गोलंदाजच्या मार्कवरती धावा झाल्या टोटल 8. राईट अमोर द विकेट न रनमध्ये थोडीशी चुकी बघायला मिळते. त्यामुळे हा बॉल पुन्हा एकदा टाकायचा आहे. फिल्डिंगची विमर्शना पाहिली. मिड विकेट आहे. काऊ कॉर्नर आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर. मागे एक फिल्डर आपण पाहत आहे. मागे 2 धावा आहेत. चांगला बॉल आहे. इकडे मात्र भावेश पूर्णपणे स्ट्रगल करतो या मॅच मध्ये. रबर बॉल आणि टेनिस बॉल भरपूर फरक आहे. टेनिस बॉल वरती कधी एखाद्या अंधाधुंद फटका देखील सीमारेषा पार जातो. परंतु रबर बॉल वरती तसं घडत नाहीये. रबर बॉल वरती प्रॉपर कनेक्शन टायमिंग अचूक असणं फार गरजेचं आहे. ते अचूक टायमिंग इकडे करावं लागेल भावेशला. चांगला बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. आताही डॉट बॉल. तेच तरार गोलंदाज आहे मनीष. ज्याप्रमाणे तो बॅटिंग करतो त्याप्रमाणे तो बॉलिंगही चांगली करतोय. मी धावगतीवरती थोडा ब्रेक लावलाय. हो यावेळेस 8वा बॅटनं डीप मध्ये खेळाडू आहेत. उचलतील फेकतील आणि धावून इथे कंप्लीट केल्या 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. डबल धावून कंप्लीट झाली आहेत. टोटल धाव संख्या झाली डबल डिजिट मध्ये 10 धावा धावा फलकावरती. अद्यापही मोठा फटका एकही आला नाहीये. त्याचं प्रमुख कारण का पहिला गोलंदाज मनीष फडके आणि आता मनीष कुठले. बॅकफुट वरती स्क्वेअर कट केलाय. परत एकदा फिल्डर आहेत तिथे. त्यामुळे आणखीन एक सिंगलच मिळेल. सिंगलच्या मदतीने धावा झाल्यात 11. 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. फार चांगली गोलंदाजी आपण पाहत आहे. लो फुल टॉस. हो डीप मध्ये मात्र झेलची संधी आहे. कामेशची विकेट फार महत्वाची विकेट आहे. आणखीन एक सिंगल आणि सिंगलनं धावा संख्या झाली 12. 12. लास्ट बॉल आहे. अंतिमचा एक बॉल या षटकातील मात्र बाकी आहे. शेवटचा बॉल आहे. लास्ट वन आहे. हाफ ट्रॅकर. आता मात्र पंचाने दंडित केलाय. नो बॉल कॉल केलाय कारण या अगोदर एक बाउन्स केला होता. वाईटचा कॉल आलाय. येस रबर बॉलची स्पर्धा म्हटली तर मग 2 बाउन्स अलाउड आहेत. टेनिस बॉल मध्ये 1 बाउन्स अलाउड आहे. लिव्ह केलाय बॉल. इकडे मात्र नो चा कॉल आहे. पिचच्या बाहेर बॉल डिलिव्हर झाला. नो बॉल. नेक्स्ट बॉल आता फ्री हिट आहे. आणि आज ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत आपण तेजस म्हात्रे सर यांना आपण पाहताय. स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. स्वर्गीय जुईली म्हात्रे स्फूर्ती ट्रॉफी 2026 स्पर्धेचे जनक आहेत तेजसजी म्हात्रे. त्यांना आपण आता ऑफिशियल पंचाच्या भूमिकेत देखील पाहत आहे. फुल टॉस बॉल होता. जमीन लगतचा फटका. धाव मिळेल सिंगल. 2 षटकाचा खेळ इथे संपलाय. 2 षटकानंतर धारावी टीमची टोटल धावसंख्या झाली आहे T20 15. माफ करा 15 धावा. 15. 2 षटकानंतर 15 धावा धाव फलकावरती.
15 धावा आहेत धावफलकावरती 2 षटकानंतर. .50 रन रेटनं धावा बनवण्यात आल्यात. सुजल येतोय गोलंदाज, लेफ्ट आर्म बॉलर आहे. हो, यावेळेस मात्र एक सिंगल, बाटकेटची सिंगल आहे. आय थिंक 2 धावा आहेत मागे. 2 धावा आहेत, 2 मागे बॉल गेला तर 2 धावा आहेत. 2च्या मदतीने टीमची टोटल धावा संख्या 17 वरती पोहोचली आहे. भावेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये कायम आहे. खूप साऱ्या अपेक्षा असतील भावेश कडून. यंगस्टार, चांगला बॉल आहे. यावेळेस मात्र पूर्णपणे बीट केलं भावेशला. मॅच मध्ये खास प्रभावित केलं नाहीये भावेशनं. चांगली गोलंदाजी. सुजल, फार चांगली बॉलिंग. डॉट बॉलची सांगता झाली आहे. बॉलर मात्र तयार झालाय. फुलटॉस. भावेश असे बॉल सोडणार नाहीये. बॉल मात्र पाठवून दिलाय लॉंग ऑन, सीमारेषा पार. दमदार षटकार. धावसंख्या झाली ती 23-23. पाठकट इथे मात्र महत्वाचा गडी गारज झाला. ज्या विकेटची दरकार होती, ज्या विकेटसाठी जाळं रचलं होतं, तो भावेश नाईक या बॉलवरती झाला बाद. भावेश मात्र बाद झाला आणि सुमुख नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अगदी 2 विकेट्स गमावल्यात आणि आता डावखुर आता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येईन आहे. बॉलर मात्र तयार. हा चेंडू बॅकफुट वरती खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये खेळाडू आहेत. एक्स्ट्रा कबस कडे बॉल चाललाय. रन सिंगल. सुमिकचं अकाउंट खातं इथे ओपन झालंय. टोटल धावा संख्या झाली धावफलकावरती ती 24-24. तो खूप चांगली गोलंदाजी. टप्पा पडला. थोडासा बॉल बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. थोडं बाउन्स देखील झाला होता. डॉट बॉल आला आणि षटकही संपलंय. 3 षटकानंतर दारावर टीम मात्र पोहोचली आहे 24-24 धावा संख्येवरती. हा चेंडू पहिलाच बॉलवर पेज होता. यावेळेस मात्र अगदी नॉन स्ट्राईक एंड वरच्या खेळाडूच्या शरीराला बॉल लागलाय आणि त्यानंतर थोडस वाईट गेलाय. 2 धावा झाल्या तिथे. धावून कंप्लीट. पहिल्या बॉलवरची डबल धाव. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र 26-26 वरती पोहोचली आहे. 5 चेंडू बाकी आहे. स्लॉगवर हाणामारीचे षटक आहे. त्यामुळे आता हाणामारी करावी लागेल. एखाद्या चांगल्या टोटल पर्यंत पोहोचावं लागेल.
यावेळेस मात्र झोन रडार टप्प्यात आलाय आणि टप्प्यात आला तर कार्यक्रम होणारच. बॉल चाललाय काऊ कॉर्नर सीमारेषा पार षटकार. चांगला बॉल होता यावेळेस मात्र फलंदाज बाद आहे कारण बॅट नंतर स्टंपला बॉल लागलाय. हिट विकेट आहे. फलंदाज मात्र बाद झाला. धावा डाव फलक्यावरती टोटल 32. समित पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल आहे. सरळ पार्टनर ड्राईव्ह केला डीप मध्ये. पुणे फिल्डर येतील. रन्स इथे एक सिंगलच मिळेल. डावास झाल्या 33. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. चांगली फायटिंग टोटल तर बनवली आहे परंतु एखादा मोठा फटका जर इथून आला तर मग सेकंड इनिंग मध्ये या धावा अगदी चेसेबल देखील होऊ शकतात. ओ यावेळेस मात्र गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी आउटसाइड ऑफ स्टंप आणि क्विक बॉल टाकला पहा. वेगानं रिलीज केलाय त्यामुळे डॉट बॉलची सांगता झाली आहे. शेवटचा अंतिमचा बॉल आहे. टार्गेट सेट करणारा बॉल. 33 आहेत धावा. लास्ट वन. ही डॉट बॉल आलाय. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धारावी टीमने धावा बनवल्या 33. येणारे 24 बॉल आणि नांदगाव टीमला जिंकण्यासाठी कंपल्सरी चेसिंग नियमानुसार 34 धाव संख्येची गरज. येस या स्पर्धेमध्ये नांदगाव संघ ज्यांच्या नावाने खेळतोय आणि भरपूर स्पर्धेमध्ये ज्याने मोठमोठे संघ पॅक केलेत ते नशीब शेठ भोईर यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. नशीब शेठ भोईर यांना ही विनंती आहे की यावं व्यासपीठावरती आणि आपलंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही या स्पर्धेमध्ये करतोय.
चला मॅचला सुरुवात करूया. मनीष खुटले आणि मनीष फडके ही सलामीची ओपनिंग पेअर, ओपनिंग ब्लास्टर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये नांदगाव टीम कडून. आणि गोलंदाज भावेश नाईक. 24 बॉल आणि धावा टोटली 34. 34 धावसंख्येची गरज. पहिलाच बॉल आहे. 24 बॉल 34 समीकरण घेऊन मैदानाच्या आतमध्ये मनीष कुठले सज्ज आहे. पहिला बॉल ओरपी सरपाटणं. इथे मात्र झेलची संधी. एक मोठा खेळाडू बाद होण्याची चान्स होती. झेल मात्र ड्रॉप झालाय. एक संधी भेटली आहे ती बॅटर मनीष कुठलेला. पहिल्या बॉलवरती अकाउंट खातं झालं ओपन. श्री गणेश झालाय डावाचा. एक धाव फलक्यावरती. राऊंड द विकेट. ओ हाफ ट्रॅकर बॉल ऑन द राईज ऑन साइडला. रन्स किती मिळतील ते पाहणं गरजेचं आहे. 2 धावा मिळाल्यात. दोन धावा मिळतात. 2च्या मदतीने 3 वरती संघ मात्र पोहोचलाय. 2 चेंडू 3 धावा धावफलकावरती आहेत. थोडी सेन्सिबल सुरुवात बघायला मिळते. मनीष फडके आणि मनीष कुटले एकाच नावाचे नांदगाव टीमचे सितारे मैदानाच्या आतमध्ये. भावेश नाईकचं देखील महत्वाचं योगदान आहे धारावी गावासाठी. या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. गतीमध्ये परिवर्तन. इथे मात्र फसवलं. बीट केलंय बॅटर मनीष फडकेला आणि फलंदाज झाला बाद. बॅटर नेम, बॅट्समन नाव. अनुज नवीन खेळाडू नंबर 3 वनडाऊच्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार आहे. चांगला बॉल बॅटकट डिपेक्स रेषेच्या जवळ चालला बॉल आणि रन्स इथे सिंगल. चांगली गोलंदाजी. या पद्धतीनं गोलंदाजी करणं गरजेचं आहे कारण आव्हान तेवढं तगडं नाही आहे. 24 मध्ये 34 धावा जर तुम्हाला सेव्ह करायच्या असतील तर चांगली बॉलिंग करणं अपेक्षित आहे. भावेश ओ क्विक 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 तेच तर भावेश नाईक. जबरदस्त गोलंदाजी. जाग्यावरती स्तंभ उभं ठेवलाय मनीष कुठल्या बॅटरला. डॉट बॉल. एक शेवटचा बॉल आहे. 4 धावा धावफलकावरती आहेत. राऊंड विकेट. आडवा बॅटनं यावेळेस दिलाय तडाखा. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. पहिला षटकार मनीष कुटलेच्या बॅटमधून. 1 ओव्हर नंतर नांदगाव टीमची धावसंख्या 1 बाद 10. हो यावेळेस नो लुक शॉट. मागे चालला बॉल. फटका चांगला होता परंतु या मैदानावरती मागे 2च धावा मिळतील. डबल 2च्या मदतीनं टोटल धावा संख्या 15 आणि आता 14 बॉल आणि 19 धावा संख्येची मात्र गरज.
चांगला बॉल आहे, ग्लान्स केलाय मागे. कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये धावा मिळाल्या 2. एक शेवटचा बॉल आहे, धावा झाला टोटल 17. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. जिंकण्यासाठी अजूनही 17 धावा संख्येची गरज आहे. टार्गेट छोटे आहे माहिती आहे मनीषला, आणि त्या अनुषंगाने त्याची बॅटिंग देखील मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. मोठ्या फटक्यासाठी जात नाहीये, आडवे तिडवे फटके त्याचे पाहायला मिळतात. मागे जास्त प्रमाणात तो बॅटिंग करतोय. सेन्सिबल ड्राईव्ह जाग्यावरती पुश केलंय. आणखीन एक सिंगल. 2 षटक संपलेत. नांदगाव टीमची धावा संख्या झाली ती 18. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 16 धावा संख्येची मात्र गरज. सुमुख येतोय गोलंदाज. तिसऱ्या षटकासाठी पहिला बॉल आहे. मागे झाला बॉल. विकेट किपर कडून चूक झाली. 2 धावा बॅटकेटच्या साहाय्याने मिळाल्यात. धावा कशाही हो, धावा येण्याची गरज आहे नांदगाव संघाला. 2 धावा 2च्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 20. 11 बॉल आणि 14 धावसंख्येची मात्र गरज. 11 चेंडू 14 धावा पाहिजेत. काय घडेल या मॅच मध्ये. अकरा चेंडू 14 धावा राहिल्यात. मनीष आहे मॅच मध्ये अजून बाकी, त्यामुळे या धावा कठीण नाहीयेत. परंतु इथून जर मनीषची विकेट घेतली गेली तर या मॅच मध्ये पुढे कमबॅक करण्याची संधी आहे ती धारावे संघाला. शॉर्ट पिच बॉल होता. आडवा पाटणा मारण्याचा प्रयत्न चकवलं, बीट केलं पूर्णपणे. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा आहे, परफेक्ट. 10 चेंडू आणि 14 धावसंख्येची मात्र गरज. दहा चेंडू 14 धावा पाहिजेत. राईट अमोर विकेट. बॉल तयार. चांगला बॉल आहे, चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेतोय आणि पूर्णपणे जाग्यावरती 2 चेंडू मनीष कुठलेला सेम त्याच टप्प्यावरती डॉट फेकलेत. चांगली गोलंदाजी. 9 चेंडू आणि आता 14 धावसंख्येची मात्र गरज. एखादा मोठा फटका हवाय नांदगाव संघाला या मॅच मध्ये. राईट अमोर तो विकेट. बॉल तयार. परत एकदा आडवा पाटा मारण्याचा प्रयत्न. मागे फिल्डर ठेवला आता. सिंगल. चेंडूवरती 1. 8 बॉल आणि आता 13 धावसंख्येची मात्र गरज. आठ चेंडू 13 धावा पाहिजेत. स्ट्राईक एंडवरती केतन भोईर या खेळाडूला आपण पाहता. 2 विकेट्स गमावल्यात. मनीष फडके लवकर बाद झाला, त्यानंतर सोजलही बाद झाला होता. चांगला बॉल बॅकफुट वरती खेळलेत. ऑन ट्राय मिड विकेट रिझन मध्ये. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. 2 धावा झाल्यात कंप्लीट इथे. धावा संख्या झाली टोटल 23. 7 बॉल आणि आता 11 धावा संख्येची मात्र गरज. 7 बॉल 11चं इक्वेशन अंतिमचा बॉल आहे या षटकातील. फार महत्वाचा बॉल. शेवटच्या षटकामध्ये कोणता खेळाडू स्ट्राईक एंड वरती असेल ते पाहणं देखील गरजेचं आहे. सध्याच्या स्थितीला मनीष नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. लास्ट बॉल आहे.
हो गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी, तिकट बाउन्सर, डॉट बॉल फेकला, चांगली गोलंदाजी समोरची आपण या मॅच मध्ये पाहिली आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची मात्र गरज. चला स्पीडअप करा, लगेच मॅच चालू करा, टाइमपास नको. कामेश नाईक ओ यावेळेस मात्र फटका ऑन ड्राईव्ह खेचलाय, पॅरल स्ट्रोक, फ्लॅट बट फॅबुलस, 1 बाउन्स 2 बाउन्स ओ दिरोप, चौकार मनीष खुटलेच्या बॅटमधून. शॉर्ट पिच बॉल होता, चांगली गोलंदाजी, बाउन्स अटेम्प्ट केलाय आणि इथे बाउन्स अटेम्प्ट केलेला बॉल डॉट बॉल जाताना देखील खूप वेळा आपण बघितलाय. 4 चेंडू आणि 7 धावसंख्येची मात्र गरज. 4 बॉल 7 रन, सिंगल, डबलचा प्रयत्न. 2 धावा क्विकली कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. फलंदाज बाद आहे पहा, फलंदाज बाद आहे. फलंदाज येथे बाद, एकच सिंगल, 3 चेंडू आणि 3 चेंडू आणि आता 7 ना 6 धावा संख्येची गरज. धावा झाल्यात 28. परेश मोकल नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 3-6 इक्वेशन या मॅच मध्ये पूर्णपणे एक बाजू भक्कम ज्याने लावून धरली आहे तो मनीष मैदानावरती कायम बॅटिंग करतोय. एखाद्या मोठ्या फटक्याची गरज आहे, परंतु त्याच्या विरोधात धारावी टीमच्या साठी फार महत्वाची गोष्ट की मनीष कुठलेची विकेट. मनीषची विकेट जर इथे मिळाली तर या मॅच मध्ये धारावी संघ देखील थोडासा कब्जा करू शकतोय. लिव्ह केला बॉल, वाईटचा कॉल, एक्स्ट्रा. 3 चेंडू आणि आता 5 धावा संख्येची मात्र गरज. एक्स्ट्रा रन्स इथे मिळते. वाईटचा सिग्नल आलाय पंचांचा. बॉल तयार. ओरपीच चांगला बॉल होता, रन सिंगल मिळाली, डबलचा प्रयत्न आणि इथे मात्र 2 धावा झाल्यात कंप्लीट. 2 धावा कंप्लीट आहेत, त्यामुळे 2 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 3 धावा संख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 2 बॉल आणि 3.
2 चेंडू 3 धावसंख्येची गरज. मॅच मध्ये थोडसा ट्विस्ट आलाय आता. दोन्ही टीमच्या बाजूने मॅच आहे. अजून कोणी जिंकला नाहीये, कोणी हरला नाहीये. फटका चांगला ऑफसाईडला. रन्स इथेही 2 मिळाल्यात. 1 बॉल आणि आता एका धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम कायम लक्षात घ्या. 1 मध्ये 1 धाव. आता एका धावेची किंमत समजली असेल दोन्ही टीमला. शेवटपर्यंत मनीष कुटलेने या मॅच मध्ये मात्र फाईट दिली आहे. एक चांगली लढत, एक चांगली हाय व्होल्टेज मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नांदगाव आणि त्यांच्या विरोधात धारावे नवी मुंबई परिसरातील हा संघ. चला स्पीडअप करा. 1 बॉल 1 धावसंख्येची गरज. एक चेंडू 1 धावसंख्येची गरज. हाय व्होल्टेज काटे की टक्कर, बिग बॅटल. एका बाजूला नांदगाव, दुसऱ्या बाजूला धारावे. एका बाजूला कामेश, दुसऱ्या बाजूला मनीष. मॅच साठी टाय होऊन जाऊ द्या. धारावे की नांदगाव. ओ सेन्सिबल ठेव. आणि इथे मात्र एका धावसंख्येची गरज असताना हाय व्होल्टेज मॅच मध्ये मनीषनं बॅटिंगच्या जोरावरती हा सामना नांदगाव टीमला मात्र जिंकवला. अभिनंदन नांदगाव टीम. नशीब शेठ नाईक यांना विनंती आहे की नशीब शेठ भोईर यांना विनंती आहे की यावं आणि आपण आपल्या शुभ हस्ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा. नो डाऊट 28 धावा बनवणारा मनीष कुटले ठरला या मॅचचा हिरो, मॅचचा मॅन ऑफ द मॅच.